नमस्कार मंडळी. सिंह राशीवाल्यांनो, 2026 मधली ही पौर्णिमा साधी नाही. या दिवशी तुमच्या आयुष्यात असा बदल होणार आहे जो तुम्ही कधी विचार केला नसेल. पैसा, प्रेम, आरोग्य सगळं उलटू शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी असा उपाय सांगणार आहे जो तुमचं आयुष्य वाचवू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, ग्रहाचा प्रभाव. 2026 मधली ही पौर्णिमा साधी नाही. ही एनर्जी शिफ्ट घेऊन येते. चंद्र जेव्हा पूर्ण असतो तेव्हा त्याची शक्ती 100% असते आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या मनावर होतो. सिंह राशीवाल्यांनो, तुमचा स्वामी सूर्य आहे आणि चंद्र हा मानाचा कारक. जेव्हा सूर्य आणि चंद्र याच्यात असा एनर्जी होतो तेव्हा तुमच्या इमोशनलवर कंट्रोल ठेवणं खूप कठीण होतं. याचा अर्थ काय? तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर ओव्हरथिंक करू शकता. राग पटकन येऊ शकतो. ज्या गोष्टी तुम्ही नॉर्मली इग्नोर करता त्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. आणि इथे खरी डेंजर सुरू होते. कारण 2026च्या या काळात काही ग्रहाची पोझिशन कशी आहे जी तुमच्या आयुष्याची परीक्षा घेणार आहे. तुम्हाला असं वाटू शकतं की सगळं तुमच्या विरोधात चालत आहे, पण खरं काय आहे हे माहीत आहे का? तुम्ही टेस्ट करत आहे. या काळात तुमचं मेकिंग वर्क होऊ शकतं. तुम्ही इमोशनल होऊ शकता, जे पुढे जाऊन प्रॉब्लेम बनू शकतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळात घाईत घेतलेला निर्णय मोठं नुकसान. आणखीन एक मोठा इफेक्ट म्हणजे एनर्जी ड्रिंक. तुम्हाला थकवा जाणवेल, कामात मन लागणार नाही, फेस कमी होईल आणि जर तुम्ही इग्नोर केलं तर तुमची परफॉर्मन्स डायरेक्टली इफेक्ट्स होईल. पण ही गोष्ट सगळ्यात शॉकिंग आहे. या पौर्णिमेला तुमचं मूड खूप खराब होणार, ॲक्टिव्ह होणार आहे. जुन्या आठवणी, जुने दुःख अचानक समोर येतील. काही लोकांना जास्त त्रास होईल आणि पण घाबरू नका. हे सगळं तुमचं वर्क पॉईंट दाखवण्यासाठी आहे. जे तुम्ही आत्तापर्यंत इग्नोर केलं ते आता बाहेर येणार आहे. आणि जर तुम्ही या एनर्जीला योग्य दिशा दिली तर हीच पौर्णिमा तुमच्यासाठी एक पॉईंट ठरू शकते. तुम्ही स्वतःला बेटर समजू शकता, तुमच्या चुका सुधारू शकता आणि आयुष्यात मोठा बदल घडवू शकता. पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे, या एनर्जीचा फायदा होणार की नुकसान? हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत पैसा आणि करिअर याचा नेमका कसा परिणाम होणार आहे. आता सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय, पैसा आणि करिअर. सिंह राशीवाल्यांनो, 2026ची ही पौर्णिमा तुमचं फॅशनला हलवून टाकू शकते. काही लोकांसाठी हा काळ जॅकपॉट ठरू शकतो, तर काहींसाठी मोठा लॉस देखील होऊ शकतो. सगळ्यात आधी बोलूया पैशाबद्दल. या काळात अचानक पैसे येण्याचे योग्य मार्ग येतील आणि जुने पैसे परत मिळू शकतात. पण इथे एक गोष्ट आहे की जितक्या वेगाने पैसे येईल तितक्याच वेगाने जाऊ शकतो. तुम्हाला अचानक मोठी इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा होईल. कोणीतरी ही अपॉइंटमेंट सोडू नका असं सांगेन. पण लक्षात ठेवा, या काळात तुम्ही खूप जास्त लॉस जाणार आहात. कोणालाही पैसे देण्याआधी 2 वेळा विचार करा आणि इमोशनल होऊ नका. जॉब करणाऱ्यांसाठी हा काळ खूप जास्त भयंकर आहे. तुमच्या कामावर अचानक खूप तणाव वाढू शकतो. बॉससोबत मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते. काही लोकांना अचानक ट्रान्सफर मिळू शकतो. काहींना प्रॉब्लेमशी फेस करावं लागेल. एक गोष्ट क्लिअर आहे, तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. तुम्ही त्यामध्ये ग्रोथ मिळेल नाही मिळेल, प्रॉब्लेम वाढेल. बिझनेसमध्ये करणाऱ्यांसाठी नवीन डिटेल येऊ शकतात, पण त्यामध्ये तुम्ही धोका पण होऊ शकतो. तुमची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॉंग असेल तर फायदा होईल, नाही तर मोठं नुकसान होईल. आणखी एक हॅडन सिग्नल आहे, या काळात काही लोकांनी तुमच्यावर खूप जास्त फायर करतील किंवा तुम्हाला प्रॉब्लेम्समध्ये अडकवतील. तुमचे प्लॅन सगळ्यांसोबत शेअर करू नका. सिंह राशीवाल्यांनो, हा काळ तुम्हाला रिच बनवू शकतो किंवा फायनली टेन्शनमध्ये टाकू शकतो. आता पुढच्या भागात लव्ह आणि रिलेशनशिपमध्ये काय भयंकर बदल होणार आहे, हा भाग चुकू नका, कारण इथे सगळ्यात जास्त ड्रामा आहे. आता सगळ्यात सेन्सिटिव्ह आणि हा भाग लव्ह आणि रिलेशनशिपमध्ये. सिंह राशीवाल्यांनो,
2026ची ही पौर्णिमा तुमच्या नात्यात खरी परीक्षा घेणार आहे. ज्या नात्यामध्ये आधीपासून प्रॉब्लेम्स आहे, जिथे ट्रस्ट कमी आहे, या नात्यामध्ये खूप जास्त धोका आहे आणि ह्या नात्यामध्ये गैरवर्तणूक पण आहे. तर सर्वांनी सावधान राहावा. आयुष्य उलटपालटे पण होऊ शकते. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण वाढतील आणि कधी कधी टेन्शन होईल, ब्रेकअपपर्यंत जाऊ शकते. हो, हे ऐकायला कठीण आहे, पण हे सत्य आहे. कारण पौर्णिमा तुमचे इमोशनल मध्ये जाणार आहे. तुम्ही जे आतापर्यंत दाबून ठेवलं ते सगळं बाहेर येणार आहे. जुने इश्यू, जुने भांडण, जुने सर्व काही सगळ्या गोष्टी समोर येतील आणि जर तुम्ही त्या क्षणी कंट्रोल गमावला तर एक चुकीचे बोलणं, वाक्य ते तुमच्या नात्याला संपवू शकन. पण सगळं निगेटिव्ह नाही आहे. ज्या नात्यामध्ये खरं प्रेम आहे, ते स्ट्रॉंग आहे, त्या नात्यासाठी ही पौर्णिमा ब्लेसिंग ठरू शकते. तुम्ही एकमेकांना बेटर समजू शकता, जुने इश्यू क्लिअर करू शकता, रिलेशनशिप अजून स्ट्रॉंग करू शकता. सिंगल लोकांसाठी हा काळ स्पेशल आहे. कोणीतरी खास तुमच्या आयुष्यात येऊ शकतं, पण तुम्हाला आणि लव्ह स्टोरीला फक्त फरक ओळखायला लागेल. या काळात तुम्ही इमोशनल होऊ शकता, वर्क आउटिंग प्रॉब्लेम ट्रस्ट करू शकता. म्हणून हर्ट वापरा, पण प्लॅन बंद करू नका. आणखीन एक पौर्णिमाला काहीतरी रिलेशनशिपमध्ये एंड होतील आणि काही नवीन सुरू होतील. जाणून तुमचं लव्ह लाईफ रेस्ट करत आहे. सिंह राशीवाल्यांनो, हा काळ तुम्हाला विचारायला लावणार आहे, खरं कोण तुमच्यासाठी आहे आणि फक्त टाइमपास आहे आणि कोण तुम्हाला खऱ्या अर्थाने समजतं. या गोष्टी लक्षात ठेवा. या पौर्णिमेला घेतलेले निर्णय तुमच्या आयुष्यात आता पुढच्या भागावर, हेल्थवर काय भयंकर परिणाम होऊ शकतो. हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण इथे डेंजर अजून मोठा संकेत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, दुर्लक्षित करत भाग्य, आरोग्य. सिंह राशीवाल्यांनो, 2026 ही पौर्णिमा तुमच्या शरीरावर, मनावर खोल परिणाम करणार आहे. तुम्हाला वाटेल सगळं ठीक आहे, पण आतून तुमचं शरीर थकायला सुरुवात करेल. ऊर्जा कमी होईल, मन अस्तव्यस्त होईल आणि तुम्हाला कारण न समजता बेचैनी वाटेल. सगळ्यात आधी परिणाम होणार आहे तुमच्या डोक्यावर. डोकेदुखी वाढेल, जास्त विचार करू नका, रात्री झोप लागत नाही आणि जर तुम्ही हे दुर्लक्ष केलं तर हा साधा त्रास मोठ्या समस्येत बदलू शकतो. तुमचा ताण वाढणार आहे. छोट्या गोष्टींचाही तुम्हाला जास्त ताण होईल. राग अचानक वाढेल, मनावर नियंत्रण कमी होईल आणि हे सगळ्यात धोकादायक आहे, कारण मन कमजोर झालं तर ही शरीर सुद्धा साथ सोडतं. काही लोकांना रक्तदाब वाढवण्याचा त्रास होऊ शकतो. हृदयाची धडधड वाढेल, श्वास घ्यायला त्रास जाणवू शकेल. आणखी एक मोठा धोका, अपघात. हो, या काळात तुम्ही घाईत असाल, मन दुसरीकडे असेल आणि एक क्षण दुर्लक्षामुळे मोठी घटना घडू शकते. गाडी चालवताना सावध राहा, मोबाईल वापरून चालवू नका आणि घाईघाईत निर्णय घेऊ नका. सिंह राशीवाल्यांनो, तुम्ही नेहमी स्ट्रॉंग दिसता, पण या वेळेत तुमचं शरीर आणि मन दोन्ही थकलेलं असेल आणि जर तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. पण एक चांगली गोष्ट आहे, जर तुम्ही वेळेत सावध झाला तर हे सगळं टाळता येऊ शकतं. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ध्यान करा, शांत राहा, झोप पूर्ण घ्या. लक्षात ठेवा, पैसा परत मिळू शकतो, पण नातं सुधरू शकत नाही. पण आरोग्य गेलं तर ते संपतही नाही. ही पौर्णिमा तुमची परीक्षा घेणार आहे. तुमचं स्वतःची काळजी घेतली तर तुम्ही वाचाल, नाही तर खूप गंभीर असू शकतात. आता पुढच्या भागात अशी गोष्ट कुणी सांगत नाही, पण हा चुकू नका, कारण इथे सगळ्यात मोठा खुलासा. जर तुम्हाला हवं असेल तर मी पुढचा आता तो भाग ज्याबद्दल कुणी उघडपणे बोलले. ही पौर्णिमा फक्त बदल घडवू शकत नाही, हे सत्य बाहेर आणते. सिंह राशीवाल्यांनो, या काळात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक स्पष्ट येऊ शकतात. ज्या लोकांवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला आहे त्यांचं खरं रूप समोर येऊ शकतं. कोण तुमच्या बाजूने आहे आणि कोण फक्त तुमचा उपयोग करत आहे हे सगळं अचानक कळू शकतं आणि हेच सगळ्यात धक्कादायक असतं, कारण कधी कधी सत्य आपल्याला अनपेक्षित खूप वेळा असतं. या पौर्णिमेला तुमचं अलग मन खूप शक्तिशाली होणार आहे. तुम्हाला काहीतरी जाणवेल, एक आवाज जो तुम्हाला सतत काहीतरी सांगेल. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका.
कारण तोच तुमचा खरा मार्गदर्शन आहे. आणखी एक मोठं लपवलेलं सत्य, या काळात तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी अचानक संपतील, काही नाती तुटतील, काही संधी हातातून निसटतील. पण हे सगळं वाईट नाही आहे. कधी कधी जे संपतं ते कधी निघून जातं, जे जमा मोकळी करतं काहीतरी चांगल्यासाठी, तुम्हाला नक्की नव्या मार्गांवर नेण्यासाठी. पण इथे एक मोठा धोका आहे. जर तुम्ही जुन्या गोष्टीवर घट्ट धरून बसलात तर तुमची बदल स्वीकारला नाही तर तुमचं स्वतःलाच अडवणार. मग हीच ऊर्जा तुमच्यासाठी समस्या बनू शकते. सिंह राशीवाल्यांनो, हा काळ तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही खऱ्या अर्थाने बदललेला तयार आहात का? तुम्ही तुमचा अहंकार सोडू शकता का? तुम्ही सत्य स्वीकारू शकता का? तुम्ही नवीन सुरुवात करू शकता का? कारण पौर्णिमेनंतर तुमचं आयुष्य तसंच राहणार नाही. पण अजून सगळं संपलेलं नाही, कारण पुढच्या भागात मी तुम्हाला असे उपाय सांगणार आहे जे तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतात. हा भाग चुकू नका, कारण इथे तुमचं भविष्यात खरा गेम बदलणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, उपाय. सिंह राशीवाल्यांनो, जर तुम्हाला या पौर्णिमेच्या ऊर्जेतून स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल तर हा उपाय खूप काळजीपूर्वक पाळा. चंद्राला पाणी अर्पण करा. पौर्णिमेच्या रात्री चंद्राकडे पाहून एक तांब्यात भांड्यात पाणी घ्या आणि ते हळूहळू अर्पण करा. हे केल्याने मन शांत होतं, निगेटिव्ह एनर्जी कमी होते. दररोज सकाळी किंवा रात्री ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा जपा. यामुळे तुमचं मन स्थिर होतं आणि भीती कमी होते. घरात संध्याकाळी एक दिवा लावा, गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा. ह्या वातावरणातील नकारात्मक दूर करणं. गोड पदार्थ दान करा. या काळात शक्य असेल तर गोड पदार्थ गरिबांना किंवा गरजूंना दान करा. यामुळे कर्म सुधरतं आणि अडथळे कमी होतात. दररोज किमान 10 ते 15 मिनिटं शांत बसा, डोळे बंद करा, श्वासावर लक्ष द्या. हे तुमचं मानसिक संतुलन परत आणेल. या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणाशीही वाद घालू नका. राग आला तरी शांत राहा, कारण एक चुकीचा शब्द मोठं नुकसान करू शकतो. जास्त विचार करणं टाळा. जे बदलू शकत नाही त्यावर वेळ वाया घालवू नका. मन हलकं ठेवा. सिंह राशीवाल्यांनो, ही पौर्णिमा तुमच्यासाठी शत्रू नाही, हे एक वेगळी संधी आहे स्वतःला बदलण्याची, सुधारण्याची आणि मजबूत बनवण्याची. जर तुम्ही हे उपाय मनापासून पाळले तर हीच पौर्णिमा तुमचं नशीब बदलू शकते आणि तुमचं आयुष्य एक नव्या दिशेने जाऊ शकतं. पण लक्षात ठेवा, ऊर्जा बदलते पण निर्णय तुमचा असतो. आणि आता पुढच्या अंतिम भागात मी तुम्हाला शेवटचा धक्का सांगणार आहे. सिंह राशीचा प्रवास म्हणजे साधा नाही, तो आग, संघर्ष आणि अदमक आत्मविश्वासाचा इतिहास आहे. तो कितीही वेळा पडला तरी पण प्रत्येक वेळी तो उठलास आणि त्या प्रत्येक उठण्याने तो आधीपेक्षा अधिक मजबूत झाला. लोकांनी तुला समजून न घेतलं असेल, पण तुझ्या अंतला सिंह कधी शांत बसला नाही. कधी एकटेपणा दिला, कधी नकार दिला, कधी परिस्थितीने तुझी परीक्षा घेतली. पण लक्षात ठेव, सिंह कधी हरत नाही, तो फक्त शांत होतो आणि योग्य क्षणाची वाट पाहतो. आता तो क्षण जवळ आहे जिथे जग तुला ओळखणार आहे. तू कोण आहेस हे सांगण्याची गरज उरणार नाही. नाव पुरेसं असेल. जे लोक तुला दुर्लक्ष करत होते तेच तुझ्याकडे पाहून आश्चर्य करतील, कारण तू बदललेला नाही, तू उंचावला आहेस. आणि शेवट एकच गोष्ट लक्षात ठेव, ज्याच्या आत सिंह जागा असतो त्याला जग जिंकायला वेळ लागत नाही, फक्त योग्य क्षण लागतो. सिंह राशी जन्माने नाही, नियतीने राजा असलेली. जर हे वाचून अंगावर शहरे आले असतील तर समज कथा तुझ्याशी कनेक्ट झाली आहे. तर मंडळी, सिंह राशीबद्दल तुम्ही काही गोष्टी ह्या व्हिडिओ थ्रू जाणून घेतलेल्या आहेत. जर हे तुम्हाला उपयोग मागत असेल तर व्हिडिओ खाली श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आणि हाच व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा, जे करून त्यांना हा व्हिडिओ उपयोगमुक्त होईल आणि ते उपाय करून त्यांचं मन आणि शरीर पूर्ण अस्तव्यस्त होण्यासाठी रोकन. तर हा व्हिडिओ त्यांना उपयोग होईल, त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक, शेअर, कमेंट करा. स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद.